रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बजरंगबली हनुमान महाराज जय हर हरे विठ्ठल रे विठ्ठल देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठल 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 देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू प्रथम नमन 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 मन मन पांडुरंग करू प्रथम नमन हे तुझे चरणात दादिया तुझे चरणात दादिया त्यांच्या कृपा झाले कथे दावी करू बाबाजीच तुरू राजा तुका दुसरे चरण संगातिया दुसरे चरण संगातिया त्यांच्या कृपा झाले कथे दावी करू बाबाजी सद्गुरु राजा तुका हे पांडुरंग करू बल बल तुझरे चरण सरे चरण तंता ओ पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका तीन सिरे सहा हात तया माझे दंडवत शरण शरण हनुमंता
तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावव्या सुभटा. तुम्ही विश्वनाथ, दीन रंकमी अनाथ, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. न पाये आदी गुणाचा विचार, न पाये आदी गुणाचा विचार, न पाये आदी गुणाचा विचार, न पाये आदी गुणाचा विचार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांशी, आणि रंजो चित्तासी आपुलिया. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संत सम्राट, विश्ववंद्य देवमान्य, जगाचे जगद्गुरु, वैराग्यमूर्ती आणि श्रीमंत साधू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील अतिशय उत्कृष्ट असा असणारा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया संत संगतीची मागणी करतात. विठ्ठल 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 या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसासा परिहार देणं हे नित्याचं असतं, गरजेचं असतं, अगत्याचं असतं. तो थोडक्यात परिहार असा की या आपल्या परमार्थ प्रेमी
चांद खुर्द, मारुतीचं चांद या महाराज गावामध्ये सालाबात प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 24वे आणि 24व्या वर्षामधील 7व्या दिवसाची सेवा म्हणजे जागराची सेवा माझ्याकडं महाराज समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमचे परमार्थ प्रेमी ढोबे महाराजांनी या ठिकाणचे सूर्यवंशी परिवारने सुपूर्द केला आणि श्री युवराज दत्तात्रय सूर्यवंशी यांनी महाराज हे सौजन्य घेतलं आणि इथं येण्याचा हा पहिल्यांदाच योग आलेला आहे. अशा महाराज या कीर्तन सेवेसाठी साथ संगत म्हणून उत्कृष्ट महाराज गायनाचार्य मंडळी लाभलेले आहेत, टाळकरी मंडळी आहेत, मृदंगाचार्य आहेत, पेटी मास्तर आहे, विनेकरी बाबा आहेत, सुज्ञ श्रोते मंडळी आहेत. त्यामध्ये पुरुष वर्ग आहे, माता माऊली, बालगोपाल आहेत आणि महाराज भगवान परमात्म्याच्या या राम जन्माच्या उत्सवाने आणि हनुमंतरायाच्या जन्म उत्साहाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह खूप भव्य आणि दिव्य वातावरणामध्ये महाराज तुम्ही हा सप्ताह संपन्न करताय. द्यावे तेवढे धन्यवाद महाराज या ग्रामस्थांना देता येतील. कोटी कोटी प्रणाम, त्रिवार धन्यवाद. का? कारण ग्रामस्थांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची आणि हनुमंतराय यांची पवित्र भावना आहे आणि अशा महाराज या पवित्र भावनेचा परिपाक म्हणजे 24व्या वर्षामधला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल रे. खूप मोठा तुम्ही देवयज्ञ या ठिकाणी संपन्न करताय. साष्टांग प्रणिपात दंडवत. ऐका, संसारी माणसासाठी महाराज 5 यज्ञ अतिशय महत्वाचे सांगितले. पहिला यज्ञ ब्रह्मयज्ञ, दुसरा यज्ञ पितृयज्ञ, तिसरा यज्ञ देवयज्ञ, चौथा यज्ञ भूतयज्ञ आणि 5वा यज्ञ अतिथी यज्ञ. संसारी माणसासाठी शास्त्रकारांनी महाराज हे 5 यज्ञ अतिशय महत्वाचे सांगितले. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? जीवन जगत असताना, जीवन क्रमित असताना आणि जीवनाला दिशा देत असताना जीवनामध्ये महाराज चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायच्या आणि शिकलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी इतरांना शिकवायच्या. याला म्हणतात ब्रह्मयज्ञ. उग वाईट वाईट शिकायचं नाही आणि ते दुसऱ्यांना शिकवत बसायचं नाही. का? ब्रह्मयज्ञाचं पालन घडत नाही म्हणून. दुसरा यज्ञ आहे पितृयज्ञ. लक्षात घ्या, पितृयज्ञ म्हणजे काय? पितरांच्या प्रीत्यर्थ महाराज त्यांचा उद्धार व्हावा म्हणून महाराज काही आपल्याला विधी करावे लागतात. याला म्हणतात पितृयज्ञ. तिसरा यज्ञ महाराज देवयज्ञ.
देवयज्ञ म्हणजे काय? देवासाठी महाराज सत्कर्म करा, दान करा, देवाचं भगवत नामचिंतन घ्या आणि देवयज्ञाचं पालन करा. याला म्हणतात देवयज्ञ. भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे काय? भूतयज्ञ म्हणजे महाराज प्राणी मात्रावर दया करा. आपल्या हातून महाराज कोणत्याही निष्पाप प्राण्याची हत्या होणार नाही याची काळजी घ्या, लक्षात घ्या. नाहीतर महाराज या गोष्टी सुटणाऱ्या नाहीत. ऋण वैर हत्या हे तो न सुटे नेदिता. म्हणून भूतयज्ञाचं पालन करावं लागतं. भूत दया गाई तानिला जीवन बनवाजी बोलवाजी तानिला जीवन बनवाजी तानिला जीवन बनवाजी तानिला जीवन बनवाजी. भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन तानिला जीवन बनवाज बोलाबाजी तानिला जीवन बनवाज. भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन तानिला जीवन बनवाज जीवन बनवाजी वनमाजी वनमाजी. वा श्री हरी महाराज. भूत दया गाई पशुचे पालन तान्हिल्या जीवन वनामाजी. भूतयज्ञाचं पालन आहे महाराज. म्हणून महाराज हा भूतयज्ञ अतिशय महत्वाचा आहे. आणि 5वा यज्ञ अतिथी यज्ञ. अतिथी यज्ञ म्हणजे आपल्या घरी महाराज पाहुणा आला तर त्याचं आदरातिथ्य करा, मान सन्मान त्याचा करा. याला अतिथी यज्ञ म्हणतात. ऐका, ज्या संसारी माणसाकडून या 5 यज्ञांचं काटेकोर पद्धतीने पालन केलं जातं त्यांचाच संसार सफल होतो. धन्य ते संसारी धन्य ते धन्य ते संसारी धन्य ते संसार. दयावंत जे अंतरी 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 दयावंत जे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी गोड आवाज आहे तुमचा बरं का. टाळ्या वाजवा एकदा. गोड आवाज. आमचा आवाज बसला महाराज आता. ओके, कारण आखिरीला आलं ना आता. हां, आज हे 3रं कीर्तन चाललंय. त्यात सकाळी श्री हरी महाराज होते कीर्तनाला. चला असो. ऐका, आपल्या संसाराला महाराज धन्यता मिळावी असं जर खऱ्या अर्थाने वाटत असेल
तर या 5 यज्ञांचं पालन काटेकोर पद्धतीने झालं पाहिजे. ध्यान द्या, याच्यातला एकही यज्ञ सुटला नाही पाहिजेत. लक्ष, खूप महत्वाचं चिंतन. तरच महाराज आपला संसार धन्यतेला पोचवतो. नाहीतर अर्ध्यावरती डाव मोडला, संपलं मग. म्हणून 5 यज्ञांचं पालन अवश्य करा, अवश्य करा. लक्षात, जी संसारी माणसं महाराज या 5 यज्ञांचं पालन करतात त्यांच्या दैवाला महाराज पारावार उरत नाही. जी माणसं महाराज या 5 यज्ञांची सेवा करतात त्यांचं दैव बलवत्तर होत असतं. तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाये, तरी माझ्या दैवा आज वाया नामाची तरी माझ्या देवा नाही. कीर्तनकाराने महाराज जर उत्तरार्ध गायला ना तर पूर्वार्ध सापडणं कठीण आहे बरं. हां, लय अवघड खेळ आहे हा. तरी माझ्या दैवा पार नाही, हे उत्तरार्ध आहे महाराज. आणि पूर्वार्ध याचा याचा पूर्वार्ध आहे महाराज. ऐका पूर्वार्ध. तुका म्हणे मज, तुका म्हणे भज गडोदाची सेवा, तुका म्हणे भज गडोदाची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. तुका म्हणे मज गडोदाची सेवा, तुका म्हणे मज गडोदाची सेवा, परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या देवा पार पार नाही. वा वा. थोडी आर्थिंग दिली की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. 5 यज्ञांची जो संसारी माणूस सेवा करतो ना त्याच्या दैवाला पारावार नाही. अभंग आला का ध्यानात? अभंग आपुल्या हितांजो असे जागत. म्हणून महाराज या 5 यज्ञांना खूप महत्व आहे. ध्यानात ठेवा बरं का. एकही यज्ञ चुकला नाही पाहिजेत. कोणते कोणते रिपीट करतो, ध्यान द्या. लाख मोलाचं सूत्र तुमच्या पुढं मांडतोय. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, अतिथीयज्ञ. आणि जर महाराज या 5 यज्ञांचं पालन आपल्या हातून घडत नसेल तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, वाया नाही तरी गेला जन्म वाया, वाया नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म. हो
वाजवा हो. गुणवान महाराज इथं लेकरं आणले तुम्ही, गुणवान आहेत महाराज, लक्षात. याला परमार्थ म्हणतात. खूप तोलामोलाचं सूत्र तुमच्या पुढं मांडतोय, वाया जाऊ देऊ नका. हे जर कळलं नाही ना, नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म वाया जाऊ नाही म्हणून महाराज आपण या ठिकाणी हा धर्ममंडप टाकलाय. याच्यासाठीच धर्ममंडप टाकलाय महाराज. का टाकायचा धर्ममंडप आणि का यायचं धर्ममंडपात, याची काही कारण आहे का? पहिलं कारण आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये घडावी, याच्यासाठी धर्ममंडपात यायचं. काय यायचं इथं? गंमत म्हणून नाही, तर आपल्या जीवनामध्ये महाराज अत्यंतिक दुःख आहे, ते समूळ नष्ट व्हावं आणि परमानंद सुखाची प्राप्ती आपल्याला व्हावी, याच्यासाठी इथं यायचं. नाहीतर महाराज धर्ममंडपात नाही आलं तर संसारामध्ये आपल्याला खूप मोठा दुःखाचा सामना करावा लागेल आणि त्या बदल्यात आपल्याला संसारात खूप थोडं सुख मिळेल. सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता एवढे. म्हणून दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आया जवजार. दुःख बांधवाडी आया जवजार. दुःख बांधवाडी आया जवजार. दुःख बांधवारी आया संसार. दुःख बांधवारी आया संसार. दुःख बांधवारी आया संसार. दुःख बांधवारी आया संसार. सुखात विचार नाही कोटे. सुखाचा विचार नाही कोटे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखात विचार नाही कोटे. सुखाचा विचार नाही कोटे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आया जोजार. दुःख बांधवडी आया जोजार. दुःख बांधवडी आया जोजार. दुःख बांधवडी आया जोजार. वडी आहे हा संसार. दुःख बांधवे आहे हा संसार. वडी आहे संसार. दुःख बांधवे आहे संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणून महाराज धर्ममंडपात या, परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्या, याच्यासाठी परमार्थ आहे. एक वाक्य खर्च करतो, मरेपर्यंत ध्यानात ठेवा, ऐका. मिठाशिवाय अन्न, साखरेशिवाय पक्वान्न, आचरणाशिवाय नांदणं आणि परमार्थाशिवाय जगणं शक्यच नाही. शक्यच नाही महाराज. जर कोणी परमार्थाशिवाय जगत असेल तर पैठणचे साधू नाथ बाबा बोलतात, वाया गेल्याशिवाय राहत नाही.
भक्ती विन गेला भक्ती विना पैजू कशाची वाढला 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 चटवीने लागाय जाणो हे चटवीने लागाय जाणो भक्ती विना पैजू कशाची वाढला भक्ती विना पैजू कशाची वाढला सटवीने नेला ते सटवीने नेला के सनाई हो हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता म्हणून महाराज भक्तीला जीवनामध्ये खूप मोठं महत्व आहे. भक्तीविन पशु कशाशी वाढ. म्हणून भक्ती करा. याच्यासाठी तर धर्म मंडप टाकलाय महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थाचं सूत्र आपल्या पुढे ठेवलं. भक्ती अधिक ज्ञान अधिक वैराग्य बरोबर परमार्थ. जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज भक्तीने देव मिळवला, ज्ञानाने ग्रंथ लिहिले आणि संसारात असून संसारात नव्हते. याला म्हणतात वैराग्य. भक्तीने देव मिळवला, ज्ञानाने ग्रंथ लिहिले आणि वैराग्याने संसारात असून संसारात नव्हते. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी नसावे असोनी नसावे भजन करावे वेळो वेळा भजन करावे ठेका वाजो वेळो वेळा याच संगी त्यात जलमी ओळखी करा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा याच जलमी ओळखी करा स्मराव याच जलमी ओळखी करा स्मराव. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळ. याच्यासाठी हा धर्म मंडप आहे. भजन भजन शब्दाचे खूप अर्थ आहेत, पण सोपा सरळ अर्थ तुमच्या पुढे मांडतो, घेऊन जा. भजन शब्दाचा अर्थ आहे चांगलं वागणं. याला भजनच म्हणतात. आणि चांगलं वागण्यासाठीच देवे दिला देह भजन गोमटा 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 ए देव दिला देव भजन गोमटा देव दिला देव भजन
दिला देह भजना गोमटा. भगवान परमात्म्याने देह दिला याच्यासाठी दिला. कशासाठी? भजनासाठी. भजन शब्दाचा अर्थ आहे चांगलं वागणं. आणि चांगलं वागण्यासाठी हा धर्ममंडप टाकला आहे. आणि हे कळावं म्हणून धर्ममंडपात यायचं. हे कधीच विसरू नका. लक्षात घ्या. का यायचं महाराज धर्ममंडपात? ध्यान देऊ नाही का यायचं इथं? याची काही कारण आहेत. ऐका, का यायचं इथं? जीवन जगत असताना महाराज आपल्याला एक धर्ममंडपात येऊन खूप मोठी महाराज आपल्याला पदवी प्राप्त करून घ्यायची. आणि त्याच्यासाठी इथं यायचं. ही श्रेष्ठ पदवी आध्यात्मिक क्षेत्रामधली, तीच पदवी मिळवण्यासाठी इथं यायचं. आपण महाराज भौतिक पदव्या लय मिळवल्या, लय पदव्या आहेत आपल्याकडे भौतिक. पण एकच वाक्य खर्च करतो, जेवढ्या भौतिक पदव्या आहेत त्या सगळ्या पदव्या फक्त पोट भरण्याच्या आहेत. ह्याच्या पलीकडे काही नाही. थोडं चांगल्या पद्धतीचं खाणं पिणं राहतं, चांगल्या पद्धतीचं थोडं लेणं राहतं भौतिक पदव्याने. थोडंसं स्टँडर्ड वाटतं. पण सगळं पोट भरण्यासाठी, याच्या पलीकडे काहीच नाही. पण आध्यात्मिक पदवी जर धर्ममंडपात येऊन मिळवली तर खरं महाराज त्या जीवाचं कल्याण आहे, हित आहे, उद्धार आहे. आणि ही पदवी महाराज भगवान परमात्म्याने दिलेल्या आयुष्याच्या तिकिटाच्या जोरावर आपल्याला मिळवायची. आयुष्याच्या जातले, आयुष्याच्या जातले, आयुष्याच्या जातले, आयुष्याच्या जातले, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले. धन्यावी जन्मालो, धन्यावी जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. हो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, जन्मालो. भगवान परमात्म्याने महाराज जे आयुष्यरूपी तिकीट आपल्याला दिलंय ना, त्या तिकिटाच्या जोरावर ही पदवी घ्या. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि ही पदवी घेण्यासाठीच धन्य मी जन्मालो. बाकीचं कुठं न कराय नाही आलो. श्रीनाथ दारा लय उचकाटाय लावू नका मला. धन्य मी जन्मालो. का आलो? सच्चिदानंद पदवी घेणे. आणि ती पदवी घेण्यासाठी महाराज धर्ममंडपात यावं लागेल, तेव्हाच कळेल. आणि त्याच्यासाठी धर्ममंडप आहे. चला, काय यायचं धर्ममंडपात? लई कार नाही माझ्याकडं, पण आता एकच सांगतो. एकच सांगतो. ऐका, काय यायचं धर्ममंडपात? ध्यान देऊन ऐका आणि घेऊन जा. देवाने आपली 84 लक्ष जन्माची सजा माफ करावी आणि पुनश्च एकदा आपल्याला सुंदर नरदेह प्राप्त करून द्यावा, याच्यासाठी सांगू तुम्हाला. का मंदिर बांधायची? का महाराज मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करायचा? का महाराज कीर्तन ऐकायचं?
का भजन करायचं, का मृदुंग वाजवायचा, का पेटी वाजवायची, का टाळ वाजवायचा, का विणा वाजवायचा, का कपाळाला गंध लावायचा, का महाराज पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची, याच्या मागचं हे कारण आहे. काय? देवाने आपली 84 लक्ष जन्माची सजा माफ करून टाकावी, जी आपल्याला ती सजा बसणार आहे. थोड्या दिवस थांबा, सजा भोगावं लागेल. तीच सजा आपली माफ करावी देवाने आणि आपल्याला परत मनुष्य जन्म मिळवून द्यावा. याच्यासाठी महाराज इथं यायचं कधीच विसरू नका. आणि हे जर तुम्ही विसरला तर तुकोबराय सांगतात, पचतील खाणी 84 पचतील खाणी 84 पचतील खाणी 84 विसरली माया तोर झाली हानी, विसरली दया तोर झाली हानी, विसरली दया तोर झाली हानी. पचतील खाणी 84 पचतील खाणी 84 पचतील खाणी 84 मग मात्र पचतील खाणी 84. योग्य प्रमाण दिलं बाबांनी. मग मात्र महाराज 84 लक्ष जन्माची सजा भोगण्यासाठी तयारीत राहा. आपल्याला महाराज जर 84 लक्ष जन्माची सजा बसली, हे अवघड झालं महाराज. काय? मग मात्र 20 लाख वेळा वृक्ष व्हावं लागतं. आकडे लाखाचे आहेत. 20 लाख वेळा वृक्ष बसा फिरत. ते संपलं की मग 9 लाख वेळा जलचर व्हावं लागतं. बसा पाण्यात यायचंच नाही बाहेर. मग 11 लाख वेळा सरपटणारं प्राणी व्हावं लागतं. कुणी दोपाटी घालेन बाहेर आला की सरपट. एक एक योनी गोटी गोटी फेरा कोटी कोटी फेरा मग लागे बारा मग लागे बारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा कोटी फेरा मगला देवा मानवाचा. नामदेवरायांचं प्रमाणे एक एक योनी कोटी कोटी फेरा. बसा फिरत कवर बी. अजून ऐका, 10 लाख वेळा पक्षी व्हावं लागेल. सोपी गोष्ट नाही. 84 लक्ष जन्माची जर सजा बसली, ह्याच्यातून जावं लागेल तुम्हाला. क्रम सांगतोय तुम्हाला. आणि 30 लाख वेळा गुरडोर व्हावं लागेल. सावधान. मालक दाखविल ना त्याच वेळेस पाणी प्यायचं. तक्रार नाही करायची कोणाकडं. आणि मालक ज्या वेळेस खायला टाकेल त्यावेळेस खायचं. अजिबात महाराज इकडं तिकडं हालचाल नाही करायची. ही सजा आहे आणि ही सजा आपल्याला बसू नाही म्हणून धर्ममंडपात यायचं असतं. आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि म्हणून देवयज्ञ. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल रे विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा हा सोहळा आहे. आणि हनुमंतरायांची जयंती तुम्ही संपन्न करताय. ऐका, 5 पर्व काळ विशेष आहेत. ध्यान देऊन ऐका. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्र. आणि हे 5ही पर्व काळ एकादशीच्या उपवासासारखे करायचे. ध्यान द्या.
नाहीतर राम जन्माचं कीर्तन व्हावा 10 ते 12 फुलं टाकावी की लगेच बसल्या पंक्ती. कस काय तुमच्याकडं असंच आहे का बदल केला? अन्नदान आहे का रामनवमीला? आहे का? बोला ना, काय अडचण नाही. असू द्या, चुकत असेल तर आपण दुरुस्त करायला चालू. चूक दुरुस्त करून घेऊ महाराज. पुढं फराळाचंच ठरलं आमचं. हे सिद्धांत, मी सिद्धांत सांगत चूक असतो. माफ करतो. हे सिद्धांत खूप महत्वाचे आहे. लक्षात, हे खूप महत्वाचं आहे. इथून पुढं ही चूक करायची नाही. झाली असेल, हनुमंतरायाकडे महाराज विनंती अर्ज करतो मी की हनुमंतराया माफ करा मला, पण पुढल्या वर्षी ही चूक होऊ देणार नाही. हे 5 पर्व काळ विशेष ध्यानात धरा बरं का. कीर्तन मी सावकाश सांगणार आहे, पण हिताचं सांगणार आहे. ध्यान द्या. नरसिंह जयंती उपवास धरायचा. नंतर वामन जयंती उपवास धरायचा. एकादशी सारखा, रामनवमी, कृष्ण जन्म आणि महाशिवरात्र. त्याच्यात तुमचा रामनवमीत सप्ताह येतोय म्हणून मी हा विषय काढलाय. लक्षात, मला काही माहीत नाही, पण हे असंच आहे बऱ्याच ठिकाणी. ओके. आता रामनवमीला कोणी पंगत द्यायची नाही अन्नदानाची. फराळाचं कितीही द्या. एकादशी सारखी रामनवमी संपन्न करायची. एवढंच ध्यानात. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल रे विठ्ठल. हनुमंतरायाचा जन्मोत्सव तुम्ही संपन्न करताय. हनुमंतराया खूप मोठे हो, खूप मोठे. किती मोठे? विश्वाच्या माऊलींनी आपल्याला सांगितलं. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. खूप मोठा अधिकार हनुमंतरायाचा, खूप मोठा अधिकार. हनुमंतराया महाराज अतिश्रेष्ठ. वैष्णवामध्ये जर कोण श्रेष्ठ, हनुमंतरायाकडे. लक्षात, येऊनी जन्मला मरकट आणि वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. खूप श्रेष्ठ हनुमंतराय. हनुमंतरायाचा एक सिद्धांत तुमच्या पुढे मांडतो, घेऊन जा. जर कोणी ब्रह्म मुहूर्तावर उठून कोणाला न दिसता 6 महिने जर हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये येऊन हनुमंतरायाला जर पाणी समर्पित केलं, ध्यान द्या, तर त्या व्यक्तीवर हनुमंतरायाची कृपा होते. हे वाया जाऊ देऊ नका वाक्य. थोडं या ब्रह्ममुहूर्तावर इथं. ओके. नित्य नियमाने एवढं जागृत देवस्थान आहे तुमच्या इथं आणि जवळ आहे. लक्षात घ्या. यायचं आपलं पहाट उठून. ओके. आणि नित्य नियमाने महाराज हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं. खूप महत्व आहे. सांगू तुम्हाला, जीवनामध्ये महाराज जी व्यक्ती नित्य नियमाला महत्व देते ना, त्या व्यक्तीला सगळ्यात मोठा फायदा होतो. कोणता? लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी हो लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ
नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. माऊलींची भाषा आहे हरिपाठातली. माऊली म्हणतात पण नित्य नियम करणारे प्राणी दुर्लभ आहेत. पण फायदा लय मोठा सांगितला, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. म्हणून महाराज नित्य नियमाला महत्त्व द्या. खूप मोठं महत्त्व आहे नित्य नियमाला. आणि नित्य नियमाची सुरुवात ब्रह्ममुहूर्तापासून होते. ध्यान द्या ब्रह्ममुहूर्तावर. उठत चला ब्रह्ममुहूर्तावर. कमीत कमी मानवी जीवाचं असं उठणं पाहिजे झोपेतून. ओके, आपलं अंथरूण पांघरून सूर्यनारायणाने पाहिलं नाही पाहिजेत. पटतंय का? माणसं म्हणतात महाराज आम्ही आतल्या खोलीत झोपतोय. बघा आता डोकेबाज, त्याला माहित नाही का? सिद्धांत सांगतो, घेऊन जा. ज्या ज्या व्यक्ती दिवस उगवच्या आत उठतात त्या व्यक्तीला शास्त्र 3 फायदे देतं. फुकट आहे, सेल लावलाय. 1 आरोग्य प्राप्ती, ती व्यक्ती कधीच आजारी नाही पडणार. 2 आदल्या दिवशी कळत न कळत आपल्याकडून जे दोष झाले ना ते नष्ट, भोगावे लागत नाही. आणि 3 1 मास सोनं देवाच्या चरणावर अर्पण केल्याचं पुण्य तुमच्या खात्यात आहे. फक्त दिवस उगवायच्या आत उठा आणि 3 फायदे घ्या. शास्त्राने सेल लावलाय, यासाठी धर्ममंडप टाकलाय, हे कळण्यासाठी. काही नाही ऐकायचं महाराज, चांगलं चांगलं ऐकायचं. लय महत्व आहे या 3 गोष्टीला. पण त्या आरोग्यप्राप्ती, लय खर्च चाललाय आरोग्यावर. काय कायांना महाराज डेली रतिबाई गोळ्याचा, रतिबाईच काय काय, सकाळ दुपार संध्याकाळ. चला, काय काहींचं असंही महाराज, काल जे दोष झाले छोटे छोटे त्याच फिटाना त्यांनीच जार झालो. ओके, आणि 1 मास सोनं आपल्याकडं नाही म्हणून आपल्याकडं संकट येतं. खूप महत्त्वाचं चिंतन आहे. मला बोलायला वेळ कमी पडतोय. ओके, असू द्या, पडला कमी तर काय अडचण नाही, पुढल्या वर्षी येईल. ओके, नाहीतरी माणसं म्हणतात पुन्हा येईल. मग आपण म्हणलं मग काय झालं, थोडा तरी चालेल. येऊ नाही तर नाही येऊ, आपण तर धर्मासाठी म्हणतोय. आपण तर धर्मासाठी म्हणतोय, लक्षात घ्या. पण अतिशय महत्त्वाचं चिंतन. उद्यापासून तरी दिवस उगवायचे आत उठा. आता म्हाताऱ्या माणसांनी नका उठू का, त्यांच्या इष्टा निघून गेल्या, आता त्या कधीही पालत्या वाल्या. पण हे जे तरुण मुलं आहेत ना, यांना उठवा. खूप चिंतन गोड आहे महाराज ब्रह्ममुहूर्ताच. लक्षात. अनेक जण म्हणतात कशाला पहाटे उठायचं, घेण्या देण्याचं. माहितीच नाही का उठायचं. पहाटे उठून शरीररूपी गाडीमध्ये नवीन महाराज ब्रह्मदेवाने निर्मिती केलेला ऑक्सिजन भरावा लागतो, म्हणून उठावं लागतं. म्हणून तर माणसं आता पहाटे उठून रस्त्याने पळत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की हे भरावं लागतं म्हणून. विचारलं एकाला का पळता, तो म्हणला मी माझं वजन वाढलंय. असू द्या, चालू द्या. ओके, खरा हेतू ब्रह्ममुहूर्ताचा हाय. शास्त्रात ऑक्सिजन भरून ठेवावा लागतो, म्हणजे ही शरीररूपी गाडी दिवसभर चांगली चालते. आणि नेमकं त्या टायमाला आपण घोरतो. झाला बंद पेट्रोल पंप, दिवस उगवला की. येते का, मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येतंय का? या गाडीत पहाटच इंधन भरून ठेवा उठून, तर दिवसभर नीट चालेल. लक्षात. चला, याच्यासाठी ब्रह्ममुहूर्ताची निर्मिती. खूप गोड चिंतन आहे महाराज, लक्षात. आणि आपल्याला महाराज हे कळावं याच्यासाठी हा धर्ममंडप आहे. याच्यासाठी हा धर्ममंडपात यायचं असतं. हे कळण्यासाठी यायचं असतं. लय शास्त्राचा
खूप मोठं चिंतन आहे आपल्याला साधू संतांनी दिलं. आणि अशा महाराज तुम्ही धर्ममंडप टाकलाय आणि या धर्ममंडपामधला आजचा जागराचा दिवस आहे. जागर आहे आज. त्यालाच मागणीचा दिवस म्हणतात. आणि इथं आज महाराज देवाकडे महाराज आपण काहीतरी मागायचे. धर्ममंडपात काय यायचं? हा देवाकडे मागण्यासाठीच यायचं. पण एकच प्रश्न आहे, काय मागावं हे कळलं पाहिजे. काही मागू नाही. लक्षात द्या, मागणी जर चुकली तर पश्चाताप होतो. मागणी चुकून द्यायची. अहो, एक जीवनाला माणूस कंटाळला हो. सारखा म्हणायचा मेलेलं बरं. त्याचा मित्र म्हणला, का रे असं म्हणतो? काय म्हणला, काय मागचा पुढचा मिळच बसाना म्हणला. मग एक काम कर ना, काय थोडी साधना कर, जप कर, तप कर, देव प्रसन्न नक्की होईल. आणि त्याने त्याला मंत्र दिला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि त्यांनी जपला हा मंत्र, साधना केली. आता भोले बाबा प्रसन्न झाले महाराज त्या व्यक्तीला. आणि भोले बाबा म्हणले, मी प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग. का सांगतोय दृष्टांत? मागणी जर चुकली तर पश्चाताप होतो. भोले बाबा म्हणायचे, माग, तुला काय मागायचंय ते माग, मी प्रसन्न आहे. आता हे काय मागावा बसलं यादी करीत. ओके, आता यादी करण्याचा वेळ आहे का? आता हे मागावा का ते मागावा? ते थांबा म्हणला देवा, मी यादी करतो. देव म्हणला, इतका वेळ नाही माझ्याकडं, पटकुनी माग, काय मागायचं म्हणलंय काम आहे. त्याची यादीच पुरी व्हाय ना हो. आणि दिली ठेवून यादी. त्याने मला, देवा असं करा, मागू का? माग. ज्याला हात लावीन ते सोनं होऊ दे. तातास तू गेले देव निघून. हेव तो उड्या हाणतच घरी आला. साधनेला गेलता, घरी आला. घरी आल्यावर पत्नीला म्हणला, वरदान घेऊन आलोय शिवजींचं. पत्नी म्हणली, कोणतं? हात लावीन ते सोनं होतंय. असंही काय? आणि मग पत्नीने लगेच एक एक वस्तू अंगावर टाकायला सुरुवात केली. बेलनन, पोळपटन, परातन. हो का? आता मग नको का? त्यांनी झेललं की सोनं व्हायचं. त्यांनी झेललं की सोनं व्हायचं. तो म्हणला, ए थांब, आता जाणार नाही कुठं मी, आता मला तहान लागली. पाणी दे भरून पाणी. आणि मग पत्नीने महाराज तांब भरून पाणी दिलं त्याला. कळलं काय झालं? त्याने हातात तांब्या घेतला. अहो, पाण्यासकट तांब्या सोन्यात झाला. पाण्यासकट पेताची आहे ना पाणी. तो म्हणला, आता जाऊ द्या, पाणी नाही तर जेवाय तरी दे. ओके. पत्नीने जेवाय वाढलं ताट. ओके. घास उचलणार, सोन्याचा घास झाला. खाताची आहे ना हो. नातवंड होती, पळतच आली, आजोबा आजोबा आजोबा. त्यांच्या आयांनी नातू तिकडं दाबून धरलं, पुढे नका जाऊ. का? हात लावलं की सोनं होतं. अहो, पाणी पिता येईना, भाकर बी खाता येईना. लक्षात घ्या. का? मागणी चुकली. आणि अखेर अन्न अन्न करता करता त्याला मारावं लागलं. म्हणून देवाकडे मागत असताना मागणी ना चुकून द्यायची नाही.
विठ्ठल 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 हरी विठ्ठल रे बऱ्याच जणांच्या देवाकडं मागण्या चुकल्या तर त्यांना पश्चाताप झालाय. लय जणांच्या चुकल्या मागण्या. मोठं उदाहरण सांगतो. प्रभू रामचंद्र लक्ष्मणराय आणि सीतामाई वनवासाला गेले. तेरा वर्ष झालं सीतामाईंनी प्रभू रामचंद्राकडं काहीच मागितलं नाही. पण 13व्या वर्षी सीतामाईनी प्रभू रामचंद्राकडं मागितलंच. काय माहिती ज्ञात आहे सगळ्यांना. काय मागितलं महाराज? सोन्याच्या हरणाचं कातडं मागितलं. हो, कातडं तर नाहीच मिळालं, पण देव दूर गेला. आणि इकडं खरे रामायणाला सुरुवात झाली. सीतामाईंचं अपहरण झालं ना, लक्षात घ्या. मग पश्चाताप. लक्षात सांगू तुम्हाला, देवाकडं महाराज जर या शरीरासाठी काही मागितलं तर खूप मोठं संकट येत असतं. लक्षात घ्या. आणि देव आपल्यापासून दुरावला जातो. कधीच महाराज या देहासाठी काही मागायचं, म्हणून मागणी चुकली नाही पाहिजेत. स्वार्थी मागणी देवाकडं कधीच करायची नाही. ध्यानात ठेवा. अनेकांची मागणी चुकली, अनेकांची. सांगू तुम्हाला, महाभारतामधला प्रसंग आहे. दुर्योधन आणि अर्जुन देवाकडे आले. आले का नाही? मागणी मागायच आली. दुर्योधन डोक्याच्या बाजूला बसले आणि अर्जुन चरणाच्या बाजूला बसले. लक्षात घ्या. आणि देव उठले. पहिली नजर अर्जुनाकडे गेली. का आलंय? पाठीमाग दुर्योधन, देवा आम्ही तुमच्याकडं मागाय आलोय. मागा ना. पण पहिलं कुणी मागायचं? देवाची लीला आहे महाराज. लक्षात. दुर्योधनाने देवाकडं मागितलं काय? आता ते खूप मोठं चिंतन आहे त्याचं. देवाने अगोदर सांगितलं असं असं तसं तसं, आणि मग दुर्योधनाला कळलं काय मागावं. आणि मग दुर्योधन मागितलं तुमचं सैन्य द्या. आणि अर्जुनाने मागितलं देवा मला तुम्हीच. लक्षात घ्या. दुर्योधनाची मागणी चुकली. सांगू, परमार्थामध्ये देवाकडं महाराज काय मागायचं? काय मागायचं? एकच मागायचं, देवच मागायचा. देवा देवा
त्याची घडावी सगळी आईचे आवडते मना आईचे आवडते मना देवाकडे महाराज जर मागायचं ठरलंच तर काय मागावं खूप मोठा प्रश्न आहे लक्षात घ्या. तर महाराज त्याचं उत्तर आहे देवच मागावा लक्षात घ्या. म्हणून महाराज आपण नम्र भावनेने देवाकडं देव मागायचा असतो लक्षात घ्या. नम्रता जीवनामध्ये खूप महत्वाची असते. नम्र असलं पाहिजेत आपण परमार्थाने. नम्र झाला बुद्धतेने कोंडीले आनंदातेने कोंडीले आनंदातेने कोंडीले आनंद नम्र झाला बुद्धातेने कोंडीले आनंद कोंडीले आनंदातेने नम्र झाला बुद्धा नम्र झाला बुद्धातेने कोंडीले आनंदातेने कोंडीले आनंदातेने नम्र झाला बुद्धा नम्र झाला बुद्धातेने कोंडीले आनंद कोंडिले आनंद कोंडीले आनंद नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. म्हणून जीवन जगत असताना खूप मोठी नम्रता लागते. एक वाक्य खर्च करतो घेऊन जा. नम्र झालेल्या माणसाकडे देवाची दृष्टी लवकर पडते. ध्यान द्या वाक्याकडं. नम्र झालेल्या माणसाकडं देवाची दृष्टी लवकर पडते आणि ताट असणाऱ्या माणसाकडं यमाची दृष्टी लवकर पडते. हे विसरू नका. खूप महत्वाचं चिंतन. जीवन जगत असताना नम्रतेला महत्व द्या लक्षात घ्या. श्रेष्ठ आहे नम्रता परमार्थामध्ये. पात्रतेला महत्व द्या श्रेष्ठ आहे. आणखी एक वाक्य खर्च करतो घेऊन जा लक्षात घ्या. विद्वत्ता कमी असली तरी चालेल. माणसं लय विद्वान झाली हो. पण काय करतात त्या विद्वत्तेला. का बरं नाही बोलत आता लय. ओके मला दम निघत नाही एकदा बोलायला लागलो. आणि तुमच्या गावात मी पहिल्यांदा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं ओके चला. विद्वत्ता कमी असली ना तरी चालेल लक्षात घ्या. पण नम्रता पाहिजेत. महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती तेथे लवाळे वाचती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती तेथे वाळ वाचती महापुरे झाडे जाती महापुरे महापुरे झाडे जाती. महापूर आल्यावर भले भले झाडे उन्मळून पडतात पण तेथे लव्हाळे राहते. का नम्र होतात ते. पूर उतरल्यावर हायतच ते लक्षात. तसं नम्र राहायचं लक्षात. म्हणून हे वाक्य विसरू नका जीवनात. विद्वत्ता महाराज कमी असली ना तरी चालेल पण नम्रता पाहिजे. घरामध्ये महाराज पात्र कमी असली ना तरी चालतील. लय ढिगारा झाला घरात पात्रांचं. दिसलं पात्र आणलं घरात दिसलं पात्र आणलं घरात आणि शेवट भांगार झालं. ध्यान द्या वाक्याकडे. घरामध्ये पात्र कमी असली ना तरी चालतील पण जी घरात माणसं राहतात त्यांच्याकडं पात्रता पाहिजे. लाख मोलाचं सिद्धांत.
कमी असू द्या पात्र, काय अडचण नाही, पण पात्रता पाहिजे. सांगू, शबरीकडे महाराज एकही पात्र नव्हतं, पण पात्रता किती मोठी. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव मानतात, असं भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र भेटीला आले. हो, काय मोठी पात्रता आहे. म्हणून या दोन गोष्टी विसरू नका. विद्वत्ता कमी असली तरी चालेल, पण नम्रता पाहिजेत. पात्र कमी असले तरी चालतील, पण पात्रता पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल आणि महाराज आपली नम्रता आणि आपली पात्रता ठेवून देवाकडं मात्र नक्की मागा. काय मागायचं? देवच मागायचा. लक्षात, मागणी सुद्धा आपल्या मनाने नाही मागायची. का? अहो, आपण जर आजारी पडलं तर आपल्या मनाने गोळ्या घेतो का? हा, डॉक्टरला विचारावं लागते. घर बांधायचं तर आपल्या मनाने बांधून नाही चलत. हा, त्याला इंजिनियरला विचारावं लागतं. तसं देवाकडं मागायचं झालं तर आपल्या मनाने नाही मागायचं, मग कोणाच्या? हा, साधू संतांच्या विचाराने मागायचं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, देवाकडं काय मागायचं? देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. प्रीती. वा वा. अखंड दया तुझी प्रीती, मदत दयाची संगती, मग मी कवला मोती, अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. अशांची संगती दे की ज्याच्या चित्तात देव आहे. साधू संतांनी महाराज जीवन जगत असताना ध्यान देऊ नाही का, संगतीला लय महत्व दिलं. तेवढं आपण महत्व दिलं नाही संगतीला, नाही दिलं. आपलं काय महाराज, आपण कोणाच्या संगतीत आहे तपासच नाही आपली, कोणाची संगती, काय चाललंय काय नाही. एक वाक्य खर्च करतो, मर्यापर्यंत ध्यानात ठेवा. जीवन जगत असताना महाराज आपलं समर्पण चुकलं, ध्यान द्या वाक्याकडं. जीवन जगत असताना महाराज आपलं जर समर्पण चुकलं तर जीवनाचं सरपण झाल्याशिवाय राहणार नाही. सरपणच होणार जीवनाचं, पर्यायच नाही दुसरा. म्हणून समर्पण चुकू देऊ नका. समर्पण चुकलं आपलं सरपणच आहे. अनेकांची जीवनामध्ये महाराज समर्पण चुकल्यात, त्यांची सरपण झाली आणि ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहिली का नाही पाहिली? गावात नसल, गावात तर शेजारच्या गावात पाहिली, तालुक्यात पाहिली. समर्पण चुकली, सरपण झालं. आपलं होऊ नये म्हणून संगतीकडे लक्ष द्या. संतन के संग लगी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लगी रे तेरी अच्छी बने, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिजली बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिजली
संगतीला महत्व द्या उद्यापासून. संगती महाराज लई प्रकारचे. संगती महाराज आहाराची सुद्धा असते. संगती आहाराची. आपण महाराज कोणत्या आहाराच्या संगतीत आहे ते थोडं तपासा. उग याच्या नादी लागू नका. कळतंय का? लय माणसाला नाद आहार. श्रावण महिना आल्यावर म्हणतात महाराज 5 सोमवार आले, आम्ही सगळे धरले आणि श्रावणाच्या आदल्या दिवशीच कार्यक्रम उरकला. का? शास्त्र माहित नाही. शास्त्र आहे का? जी व्यक्ती महाराज तसला आहार सेवन करते, ध्यान द्या वाक्याकडं, ती व्यक्ती 21 दिवस कोणत्याच पूजेचा अधिकार राहत नाही. गेला ना श्रावण महिना निघून, 21 दिवस तर गेले. कुठं सोमवार राहिला तुमचा? तुम्हाला वाटतं का रात्री खाल्ल्यावर सकाळी आंघोळ केल्यावर नीट झालं? हे बाजार गप्पा आहेत. ध्यान द्या याच्याकडं. अहो आता तर अशी प्रथा आली, नवरदेवाला सुद्धा गडंगणार असला करतात. नवरदेव आहे त्याला सुद्धा वाटलं पाहिजे काहीतरी राव. आपण होत नव्हतो नवरदेव, झालोय आता, मग असलं खावा काय गडंगणाराला. अजिबात माता माऊल्यांनो तुम्ही नवरदेवाला तसला, मला उचकाटायला लावू नका, तसला गडंगणार नवरदेवाला करायचा नाही. नाही तर तुमचं बी भांजाळलं. मग तुमच्या का पायाकून आली का? म्हणून संगती आहाराची करत असताना युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे झाले रसा विभासर निद्रा बहु वासना. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार रसा विभासर निद्रा बहु वासना. योग्य प्रमाण दिलं महाराज. युक्त आहार विहार. आहाराला लय महत्व आहे. आहाराची संगती उद्यापासून चुकली नाही पाहिजे. माणसं आहार नीट घेत नाहीत, काही बी खात्यात हो, म्हणून तर माणसं एकमेकावर धावायला लागली. शाकाहारी माणसं एवढं धावत नाहीत, एवढे धावत नाहीत महाराज. आहाराची संगती असते. चला अजून आहाराची संगती, अजून संगती ध्यान देऊन ऐका. वाचनाची संगती. वाचनाची सुद्धा संगती महत्वाची. काही पेपर वाचू चष्म्याचे नंबर बदलले. हो थोडं ग्रंथाकडे या, हो की नाही? ज्ञानेश्वरीच्या 5 वह्या वाचा, गाथा वाचा, नुसताच काय पेपर वाचता. वाचण्याची सुद्धा संगती असते. वाचा विज्ञानेश्वरी. वा वा वा. वाचा विज्ञानेश्वरी. वाचा विज्ञानेश्वरी. हो वाचा विज्ञानेश्वरी. हो वाचा विज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा विज्ञानेश्वरी. वाचा विज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा विज्ञानेश्वरी. पावी पंढरी. पावी पंढरी. वाचा विज्ञानेश्वरी. वाचा विज्ञानेश्वरी.
वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. वाचनाची सुद्धा संगती चांगली असावी. भगवान परमात्म्याने महाराज आपल्याला इंद्रिय दिलेत. नुसती इंद्रिय नाही दिली. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. येणे तू जोडती नारायण हेने तू जोडती नारायण. असे जीवन भवर. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नाचे दिव पण भवर. माझे सोयीत नेनची कोणी, माझे सोयीत नेनची कोणी. भगवान परमात्म्याने महाराज इंद्रिय दिले आपल्याला. ओके नाही, नुसतं इंद्रिय नाही दिली. ज्ञानदेव नाही का, त्या इंद्रियामध्ये शक्ती दिली. हे कधीच विसरू नका. देवाने महाराज आपल्याला नुसता डोळा नाही दिला, त्या डोळ्यामध्ये शक्ती दिली पाहण्याची. लक्षात घ्या. भगवान परमात्म्याने नुसता कान नाही दिला, त्या कानामध्ये शक्ती दिली ऐकण्याची. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे का, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठ्ठलाचे गुण, माझ्या विठ्ठलाचे, ओ माझ्या विठ्ठलाचे गुण. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. नुसतं कान नाही दिला महाराज, त्या कानामध्ये शक्ती दिली ऐकण्याची. काय ऐकायचं ते तुम्ही ठरवा. ओके. तुम्ही ऐका रे कान, कान. भगवान परमात्म्याचं गुणगान ऐकाय दिले. डोळे दिले महाराज, काही पाहायला नाही दिलं. ओके ना, चांगल्या गोष्टी पाहायसाठी दिले डोळे. पाय नुसता दिला नाही देवाने, मग त्याच्यामध्ये महाराज शक्ती दिली चालण्याची. कोणत्या वाटेने चालायचं हे नीट ठरवा आत्ताच. ही संगती महाराज लक्षात. माणसं महाराज रस्त्यात आहेत. ध्यान द्या वाक्याकडं. माणसं रस्त्यात आहेत, पण रस्त्यात नाहीत. कसं काय? तसंच आहे. कारण रस्त्यात शब्दाचा अर्थ असा आहे, रस अधिक त्यात बरोबर रस्त्यात. रस अधिक त्यात बरोबर रस्त्यात. माणसं रस्त्यात नाहीत, मग ज्याच्यात रस आहे त्याच्यात आहेत. एवढी माणसं रस्त्यानं धावत्यात म्हणजे त्यांना ज्याच्यात रस आहे तिकडं पळत आहेत ती. पण नीट पळा. जर रस्ता चुकला तर अवघड आहे. म्हणून देवाने नुसता पाय नाही दिला, त्याच्यात शक्ती दिली चालण्याची. देवाने नुसता हात नाही दिला, हातामध्ये शक्ती दिली हातवारी करण्याची. अहो, भाषणाला उभं राहिले तर लय हात करायचे माणसं. पण सांगून जाईन, देवाने महाराज त्याच्यातली शक्तीच काढून घेतली.
आणि मग आता ते हात कसे झाले तुम्हीच बघा, पाय कसे झाले तुम्हीच बघा. मला सांगायचंय काय, तुमच्या लक्षात आलंय? जर महाराज या इंद्रियांचा वापर नीट नाही केला तर देव दिलेली शक्ती काढून घेतो. कधी बी काढून घेईन, सकाळ सुद्धा काढून घेईन तो. तुम्हाला काला सुद्धा नीट खाऊ द्यायचा नाही हाताने, भरवसा नाही त्याचा. लक्षात घ्या. म्हणून ध्यानात ठेवा, हे महाराज कळण्यासाठी माणसाने ज्यांच्या चित्तात देव आहे ना त्यांची संगती करा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आणि तुकोबराय म्हणतात, देवा असं माझ्या मनात ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे कुमाई